नमस्कार. आजची आपली रेसिपी आहे झणझणीत आणि चमचमीत अशी फिश करी. या फिश करीसाठी आपण पापलेट मासा वापरला आहे. पापलेट माशाचं अशा प्रकारचं कालवण जर तुम्ही करून बघितलात तर नेहमी याचप्रमाणे करत राहणार याची मी गॅरंटी देते. बऱ्याच जणांना फिश करी करायची म्हणलं की टेन्शन येतं. इतर नॉनव्हेजपेक्षा फिश करीचा प्रकार हा सर्वांनाच अवघड वाटतो. पण आजची रेसिपी बघितल्यानंतर तुम्ही एकदम सोप्या पद्धतीने फिश करी कशी करायची तुमच्या लक्षात येईल. आजची ही रेसिपी खूप खास असणार आहे, त्यामुळे व्हिडिओला सुरुवातीलाच लाईक करा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. आजची ही फिश करी करण्यासाठी मी इथे पॉपलेट फिश वापरली आहे. पॉपलेट फिश ही मी फ्राय करण्यासाठी अख्खी पीस इथे बाजूला ठेवून दिले आहेत. ही पॉपलेट फिश आहे ती अख्खी वापरली आहे ती फ्राय करण्यासाठी. हिला देखील मी हळद आणि मीठ सगळ्या बाजूनी लावून घेतलं आहे. यावर थोडंसं लिंबू पिळून सगळीकडे चोळून घेतलं आहे, त्यामुळे आता ही जो मसाला आहे हळद मीठ आणि लिंबू त्यामध्ये छान मुरेल. आता ती फिश फ्राय करण्यासाठी बाजूला ठेवून दिली आहे. तर इथे काही फिश आहे ती कट करून घेतली आहे. अशा प्रकारचे लहान मोठे पीस इथे आपल्याला कट करून घ्यायचे आहेत. आता या कट केलेल्या फिशला देखील मी हळद मीठ आणि लिंबाचा रस आहे तो सगळ्या बाजूने टाकून छान प्रकारे चोळून घेतला आहे आणि 10 ते 15 मिनिटासाठी बाजूला मुरत ठेवून द्यायचं, म्हणजे फिश करीची टेस्ट अधिक वाढते, खूप छान अशी टेस्टी बनते. आता तोपर्यंत फिश मसाला त्यामध्ये मुरत आहे, तोपर्यंत आपल्याला काय करायचे की इकडे वाटणाची तयारी करून घ्यायची. 2 मोठे कांदे इथे मी आडवे चिरून घेतले आहेत. त्यामध्ये साधारण 1 इंच आल्याचा तुकडा आणि 10-12 लसणाच्या पाकळ्या टाकून मध्यम गॅसवर छान असा इथे रंग बदलेपर्यंत कांदा भाजून घेतला आहे. आता इथे मी साधारण 1 वाटी खोबरं घेतलं आहे. सुकं खोबरं घेतलं आहे, किसून घेतलं आहे. तर या ठिकाणी तुम्ही ओलं नारळ देखील वापरू शकता, त्याचे काप देखील तुम्ही परतून घेऊ शकता. पण अशा प्रकारे आपल्याला खोबऱ्याचा किस आहे तो कांद्यामध्येच छान असा भाजून घ्यायचा आहे. तुम्ही हा सेपरेटही भाजून घेऊ शकता, पण जर तुम्ही अशा पद्धतीने बनवलात, अशा पद्धतीने जर का हा खोबरं आहे ते कांद्यामध्ये भाजून घेतलात तर त्याची टेस्ट खूप वेगळी लागते आणि खूप अप्रतिम लागते. आता तुम्ही बघू शकता की आपल्याला कांदा आणि खोबरं जे आहे ते व्यवस्थित इथे आपण भाजून घेतलं आहे. यापेक्षा खूप जास्त काळं होऊ द्यायचं नाही, अशाच पद्धतीचं ठेवायचा. त्यामुळे फिश करीचा जो रस्सा आहे, जी करी आहे ती एकदम टेस्टी बनते. तर आता हे आपण कांदा खोबरं आहे ते थंड करून घेऊया. आता भाजलेलं कांदा खोबरं थंड झालं आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये घ्यायचं आणि त्यामध्ये एक छोटा टोमॅटो मी इथे चिरून टाकला आहे. आता टोमॅटो आहे तो छोटासाच घ्यायचा, कारण आपण फिशला लिंबू चोळून ठेवला आहे, त्यामुळे आंबटपणा ऑलरेडी त्याच्यामध्ये असणार आहे. आता बारीक चिरलेली कोथिंबीर घेतली आहे आणि हे सगळं मिश्रण व्यवस्थित वाटून घेतलं आहे. आता कढई गरम करून घेतली आहे आणि त्यामध्ये आता एक पळी भरून तेल टाकलं आहे. तेल तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त घेऊ शकता, पण नॉनव्हेज म्हणलं मग ते फिश असो, चिकन असो किंवा मटण असो, त्यासाठी तेल हे आपल्याला जास्तच वापरावं लागतं, त्यामुळे टेस्ट खूप छान लागते. आता यामध्ये तयार केलेलं वाटण आहे ते आपल्याला यामध्ये टाकून छानपैकी असं 4 ते 5 मिनिटं मध्यम गॅसवर आपल्याला हे परतून घ्यायचं आहे. जोपर्यंत या वाटणाचा रंग बदलत नाही आणि हे वाटण घट्ट होत नाही, साईडने तेल सोडत नाही, तोपर्यंत आपल्याला हे वाटण आहे ते छान परतून घ्यायचं आहे. अशा प्रकारे एकदम जास्त वेळ आणि तेल सुटेपर्यंत जर वाटण तुम्ही परतून घेतलात तर त्यामुळे फिश करीची टेस्ट खूप छान लागते, रश्श्याची चव अप्रतिम बनते. आता आपण हे वाटण आहे ते 4 ते 5 मिनिटं छान असं परतून घेऊया. तोपर्यंत जर चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. जर माझ्या रेसिपीज तुम्हाला आवडत असतील तर रेसिपीजला लाईक करा, शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. चला तर मग आता तोपर्यंत आपलं हे वाटण छान इथे परतून झालं आहे. तुम्ही बघू शकता कडेने याला छानपैकी तेल सुटलं आहे. आता यामध्ये मसाले टाकून घ्यायचे. त्यासाठी आवडीप्रमाणे लाल तिखट, 1 छोटा चमचा धने पावडर टाकला आहे आणि थोडीशी हळद टाकून घ्यायची. तर इथे मी फिश रस्साचा मसाला मिळतो तो घेतला आहे. तुम्ही कोणताही फिश मसाला इथे वापरू शकता. तर इथे मी 2 छोटे चमचे फिश मसाला टाकून घेतला आहे. आता हे सर्व मसाले आपल्याला या वाटणामध्ये छान असे साधारण 2 ते 3 मिनिटं परतून घ्यायचे आहेत. मसाल्याचे आणि या वाटणाचा जो अप्रतिम सुगंध आहे तो घरामध्ये सगळीकडे दरवळला आहे. आता यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचं आहे चवीपुरतं मीठ. लक्षात ठेवा, आपण या अगोदरच फिशसाठी सगळ्या बाजूंनी त्याला मीठ लावून घेतलं होतं, त्यामुळे इथे मीठ टाकताना थोडीशी काळजी घ्या. आता हे मीठ आणि हे मसाले छान परतून झाले की आता आपल्याला काय करायचे, यामध्ये अर्धी वाटी पाणी टाकून घ्यायचं आहे.
अशा प्रकारे पाणी टाकून हे मसाले परत एकदा परतून घेतला तर त्याची चव अधिक वाढते. तुम्ही या प्रकारे नक्की ट्राय करा, तुम्हाला फरक नक्की जाणवेल. अशा प्रकारे पाणी टाकून परत एकदा हे वाटण शिजवून घेतल्यामुळे याची थोडीशी थिकनेस आहे तो पातळ बनतो आणि त्यामुळे काय होईल की जेव्हा आपण यामध्ये फिश ॲड करतो त्यावेळेला ते सगळ्या बाजूनी छानपैकी मसाले या फिशमध्ये छान मुरतात. आता कट केलेले पीस आहेत फिशचे ते सर्व आपण यामध्ये टाकून घेतले आहेत आणि या वाटणामध्ये या मसाल्यामध्ये आपण ही फिश करीची पीस आहे ते छान परतून घेऊया. आता तुम्ही बघू शकता इथे हे फिशचे जे पीसेस आहेत ते या मसाल्यामध्ये छान एकजीव झाले आहेत. आता यावर झाकण ठेवून आपल्याला साधारण मंद गॅसवर 2 मिनिटं असंच ठेवून द्यायचं आहे. 2 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता कढईने मस्त असं तेल सुटलं आहे. रंग तर अप्रतिम आला आहे आणि घरामध्ये सुगंधसुद्धा एकदम छान असा पसरला आहे. आता हे सर्व मसाले अशा प्रकारे फिशमध्ये छान मुरतात त्यामुळे फिश करीची टेस्ट खूप छान लागते. आता यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं आहे तर जेवढा तुम्हाला रस्सा हवा आहे तेवढं तुम्ही यामध्ये पाणी टाकू शकता. तर इथे मी साधारण 1.5 ते 2 ग्लास पाणी टाकलं आहे आणि आता हे सर्व पीसेस आहेत ते व्यवस्थित या पाण्यामध्ये या रश्श्यामध्ये छान मिक्स करून घ्यायचे आहेत. फिश शिजण्यासाठी खूप जास्त वेळ लागत नाही. आता आपल्याला मध्यम गॅसवर जवळपास 3 ते 4 मिनिटं आपल्याला ही फिश अशीच शिजवून घ्यायची आहे. तुम्ही इथे बघू शकता 3 ते 4 मिनिटानंतर इथे रश्श्याला किती मस्त असा रंग आला आहे आणि आपली इथे ही फिश करी आहे ती तयार आहे. फिशचे पीसेस आहेत ते एकदम मस्त असे शिजले आहेत. फिश शिजण्यासाठी अतिशय जास्त वेळ लागत नाही. 4 ते 5 मिनिटातसुद्धा ही फिश शिजून तयार होते. एकदम मस्त अशी ही फिश इथे शिजून तयार आहे. वरून बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आणि आता तुम्ही सर्व करायला तयार. तर अशा प्रकारची सोप्या पद्धतीने आणि एकदम गावरान पद्धतीने मस्त चमचमीत झणझणीत फिश करी कशी करायची आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघितली आहे. ही फिश करीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून सांगायला विसरू नका. अशाच चमचमीत आणि नवनवीन रेसिपीजसाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. चला तर मग परत भेटू अशाच मस्त मस्त रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.